नमस्कार, जय महाराष्ट्र. तर सामाजिक न्याय विभागाचा आता एक जी आर आलेला आहे थोड्या वेळापूर्वीच. तर या संदर्भामध्ये मी पूर्ण तो जी आर वाचला आणि त्याच्यानंतर म्हणलं आपण तुम्हाला माहिती सांगितली पाहिजे, कारण का तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आपल्याला हा जी आर आज 20 जानेवारी 2026 रोजी थोड्या वेळापूर्वीच आपल्याला हा जी आर आलेला आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत सामाजिक न्याय विभागाचा जी आर आहे तो, बरोबर. त्यांचाच जी आर आपल्याला या वितरणासंदर्भामध्ये दर महिन्याला येत असतो. अगोदर सामाजिक व न्याय विभागाचा, त्याच्यानंतर महिला व बाल कल्याण विभागाचा येत असतो. तर हा जी आर जो आहे तो सामाजिक न्याय विभागाचा जी आर आहे. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हा जी आर आपल्या जानेवारी महिन्याच्या वितरणाचा नाही. त्या जानेवारी महिन्याच्या वितरणाचा जो जी आर आहे तो आपल्याला महिन्याच्या शेवटी येतो का ते पाहू आपण. त्यावर मी सकाळीच व्हिडिओ शेअर केलाय. शेवटी ह्या विषयावर थोडंसं बोलणार आहे अजून. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मग हा जी आर कुठला आहे? जर हा जानेवारी महिन्याचा नसेल तर हा जी आर जो आहे आपल्या डिसेंबर महिन्याचा जी आर आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई, डिसेंबरचं वितरण तर झालंय, मग ज्या महिलांना हप्ता आला नव्हता मग त्यांना आता परत हप्ता येणार आहे का? तर असं काही नाही, असं काही त्या जी आर मध्ये लिहिलेलं नाही किंवा अशी कुठलीही माहिती आलेली नाही. कुठल्याही योजनेच्या अंतर्गत अगोदर जी आर येतो आणि त्यानंतर वितरण होतं. जसं आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये पण आपला म्हणजे जे वितरण झालं त्याचा जी आर अगोदरच आला होता, पण वितरणाला उशीर झाला होता, बरोबर. तसंच आपलं आता ह्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, डायरेक्ट डिसेंबर महिन्याचं वितरण केलेलं आहे. लक्षात घ्या, डिसेंबर महिन्याचं वितरण ऑलरेडी झालेलं आहे. माहिती आहे ना तुम्हाला, याच महिन्यात झालंय. तर डिसेंबर महिन्याचं वितरण झालं पण जी आर आला नव्हता. मी तुम्हाला सांगितलं पण होतं की जी आर आला नाही, डायरेक्ट वितरण त्यांनी चालू केलं, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काही महिलांना आलेला नाही हप्ता, माहिती आहे, त्याच्यावर आपली प्रक्रिया चालू आहे, आपलं काम चालू आहे. ई-KYC अपडेट होऊन येते का ते आपण पाहूया परत एकदा पोर्टलवर. आता येऊया आपल्या डिसेंबर महिन्याच्या वितरणाकडे. त्यांनी जवळपास म्हणजे दर महिन्याला ते 350 कोटी जे आहे ते निधी असतोच. तसंच यावेळेस त्यांनी तेवढा निधी जो आहे तो मंजूर केलेला होता. त्या पद्धतीने वितरण झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता येणार का, ही म्हणजे ज्या महिलांना आला नाही डिसेंबरचा हप्ता, तर तुमचा जर मला असा प्रश्न असेल की मग आम्हाला हप्ता येणार का, तर अशी कुठलीही माहिती आलेली नाही. जर अशी माहिती आली तर मी तुम्हाला देणार आहे. शक्यतो एकदा एका महिन्याचं वितरण झालं तर ते परत वितरण होत नसतं कधीच. आणि हा जो मुद्दा मी तुम्हाला सांगते 2025चा आहे. लक्षात घ्या, 2025चा. आता आहे 2026 चालू, बरोबर ना. तर त्या पद्धतीने डिसेंबर 2025चा जी आर आता आलेला आहे, 26चा नाही, म्हणजे जानेवारीचा नाही. तर आता बघा, तुमचं असं म्हणणं असेल की ताई, मग आम्हाला डिसेंबरचा हप्ता नाही मिळाला तर आम्हाला मिळेल का? मी सांगितलं मगाशीच की याच्यावर काहीही अपडेट आली तर मी तुम्हाला सांगणार आहे. पण सध्या डिसेंबर महिन्याचं आपल्याला वितरण झालं होतं, त्याचा जी आर आता आलेला आहे. का तर त्यांनी तेव्हा जी आर नव्हता काढला, म्हणून त्यांनी आता जी आर काढला. कारण ते माहितीसाठी असतं की बाबा एवढा निधी आम्ही या योजनेसाठी डिसेंबर महिन्याला मंजूर केला, बरोबर ना. मग ते माहितीसाठी असतं, म्हणून ते त्यांनी जी आर काढलेला आहे. कारण त्यांना जी आर हा प्रसिद्ध करावाच लागतो कुठल्याही योजनेच्या अंतर्गत वितरणासाठी. तेव्हा आपलं इलेक्शन होतं, आचारसंहिता होती, म्हणून त्यांनी बहुतेक जी आर काढला नसेल. तो जी आर त्यांनी आता आज आलेला आहे 20 जानेवारी 2026ला. डिसेंबर महिन्याचा जी आर आहे तो, म्हणजे डिसेंबर 2025चा. आलं का लक्षात? मुद्दा क्लिअर झाला असेल. आता तुम्हाला कुठून ना कुठून कळेलच ही बातमी आणि तुम्ही लगेच माझ्याकडे कमेंट घेऊन याल की ताई, तुम्ही नाही सांगितलं, तुम्ही नाही सांगितलं. म्हणून मी व्हिडिओ तुम्हाला अगोदर जसंही माहिती माझ्याकडे आली तसं लगेच तुम्हाला मी आता व्हिडिओ शेअर केलेला आहे. पण डिसेंबर महिन्याचा जी आर आहे, जानेवारीचा जी आर नाही. जानेवारीचा जी आर मी यावर सकाळीच तुम्हाला बोललेली आहे की जानेवारी महिन्याचं जे वितरण आहे ते तुम्हाला साधारण आपल्याला 1 ते 8 तारखेच्या आतमध्ये होईल, फेब्रुवारीच्या. आणि त्याचा जी आर आपल्याला या जानेवारीच्या महिना अखेरपर्यंत, म्हणजे 30 तारखेपर्यंत वगैरे याचा जी आर येणं अपेक्षित आहे, जानेवारी महिन्याचा. किंवा अगोदर काही माहिती आली तर मी तुम्हाला सांगणारच आहे सगळ्यात अगोदर. राहिला ई-KYCचा मुद्दा, त्याच्यावर माझं प्रक्रिया चालू आहे. मी सगळीकडे व्हिडिओ शेअर केले आहेत, सरकारपर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे ई-KYCची. आणि नोव्हेंबर डिसेंबरचं वितरण झालं नाही तीही माहिती मी सरकारपर्यंत पोहोचवलेली आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. बऱ्याच महिला जात आहेत आपल्या महिला व बाल कल्याण विभागामध्ये की त्यांचा फॉर्म का अपात्र झाला, तुम्ही पण चेक करून घेऊ शकता. बाकी सर्व विषयावर आपल्या व्हिडिओ शेअर केलेले आहेत. कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे, कुणाला लाभ मिळणार 2026 मध्ये, तोही व्हिडिओ आहे 2026 मध्ये, बरोबर. तो पण व्हिडिओ पहा. बाकी सगळ्या विषयावर तुमच्या माझं काम चालू आहे, काळजी करू नका. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.